एक मोठी बातमी अरविंद केजरीवालांसंदर्भातली। हायकोर्टानं अरविंद केजरीवालांना प्रचंड मोठा दिलासा दिलाय, कारण कोर्टानं केजरीवालांना मुख्यमंत्री पदावरनं हटवण्यास नकार दिलाय। या प्रकरणात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही, तर कार्यकारी मंडळानं योग्य तो निर्णय घ्यावा असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। त्यामुळे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदावरनं सध्या तरी दूर होणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट आहे। तुरुंगामध्ये राहूनच सरकार चालवण्याचा निर्णय अरविंद केजरीवालांनी घेतला। सध्या ईडीच्या अटकेत आहेत दिल्लीतल्या मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल। परंतु एखादा व्यक्ती अटकेत असताना तो मुख्यमंत्री पदाचा कार्यभार कसा पाहू शकतो, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा केजरीवालांनी द्यायला हवा अशी मागणी झाली। परंतु हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं। आपनं आपली कागदपत्र सादर केले आणि हा निर्णय सुद्धा आपनं सांगितला की मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवालच राहतील। कोर्टानं सुद्धा आता केजरीवालांना आणि आम आदमी पक्षाला मोठा दिलासा दिलाय। कोर्ट या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही असं सांगत असतानाच अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्री पदावरनं हटवण्यास हायकोर्टानं नकार दिलेला आहे। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, कोर्टाचं नेमकं म्हणणं काय आहे केजरीवालांच्या याचिकेसंदर्भात? ज्ञानदा, सुखबीर सिंग यादव नावाचे एक याचिकाकर्ते ज्यांनी आज एक जनहित याचिका दाखल केली होती, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की दिल्लीच्या सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कस्टडीत आहेत आणि त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीने सध्या सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्री नाहीत आणि म्हणून अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे, जेणेकरून दुसरे कोणीतरी मुख्यमंत्री होऊ शकतील। त्यावर कोर्टाने असं म्हटलंय, दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळताना, की आम्हाला या याचिकेमध्ये म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये इंटरफेअर करण्यासाठी काही स्कोप नाहीये, आम्हाला यात हस्तक्षेप करण्याचा कुठलाही वाव नाहीये आणि त्यामुळे आम्ही याचिका फेटाळून लावतोय। अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे किंवा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी जी दाखल करण्यात आलेली याचिका होती ती दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना एक मोठा दिलासा आहे की ते आता मुख्यमंत्री पदावर पुढे कायम राहू शकतात। कोर्टाने हस्तक्षेप करायला त्यात नकार दिलाय। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।